झालं पॉईंट पण घ्या तिथं, म्हणजे ते हे करताना बघितलं डायग्राम पॉईंट असेल तर त्याचं काय फंक्शन आहे ते समजते. लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर वगैरे हे टर्मिनॉलॉजी झालेले आहेत. झालं काय स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम्स, टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स, स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम्स अँड टाइप्स ऑफ क्रोमोझोम अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. हे तिन्ही वेगवेगळ्या आहे. टाइप्स ऑफ क्रोमोझोम, नुसतं स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम म्हटलं की जनरल स्ट्रक्चर ऑफ द क्रोमोझोम विच इज विजिबल ॲट, कधी विजिबल असते सांगितले मी लास्ट पिरियडला. क्रोमोझोम केव्हा दिसतात, आपण सेल डिव्हिजन मध्ये बघितलं. ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम वी कॅन सीन. सेल डिव्हिजन ज्या वेळेस होतात, ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन वी हॅव सीन द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपच्या सहाय्याने आपण ते बघू शकतो. मग जनरल स्ट्रक्चर ऑफ द क्रोमोझोम मध्ये काय काय आहे, क्रोमोझोम ॲट विजिबल आहे तर सांगायचं इंट्रोडक्शन मध्ये. मायटोसिस असते, मायटोसिसच्याच वेळेस मोस्टली दिसतात हे. मग जनरल स्ट्रक्चर कसं आहे, फर्स्ट ह्याचा शेप बघायचा, एक सिलेंडर इन नेचर, सिलेंड्रिकल आहे, उभट आहे असं. मग ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, त्याचं नेचर महत्त्वाचं नाही तर स्ट्रक्चर ऑफ द क्रोमोझोम. जनरल स्ट्रक्चर हायर ऑर्गॅनिझम मध्ये असलेले क्रोमोझोमचं स्ट्रक्चर वन बाय वन पार्ट हे करा. बेसमेंट कडून या खाली. स्ट्रक्चर ऑफ द क्रोमोझोम. आता काय बेसमेंटला सॅटेलाइट आहे. बेसमेंट ऑफ द, किंवा पहिला जो आहे पॉइंट एक्सप्लेन करायचा तो हे करा, बेसमेंट सॅटेलाइट करा किंवा सेकंडरी कन्स्ट्रक्शन करा, कोणताही करा, पण त्यामध्ये त्यांचे फंक्शन आले पाहिजे. मग बेस ऑफ द क्रोमोझोम किंवा काय आहे, सर्क्युलर डिस्क लाइक स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट ॲट द बेस, इट इज नोन ॲज सॅटेलाइट. सॅटेलाइटच्या अबाव काय आहे, न्यूक्लिओलस विच कॅन कनेक्टेड, विच कॅन फॉर्म फ्रॉम आफ्टर सॅटेलाइट. हा सुद्धा कसा आहे, न्यूक्लियसचं स्ट्रक्चर सुद्धा कसं असतं, सर्क्युलर इन नेचरच असते. न्यूक्लियस मध्ये काय असतं वगैरे हे सगळं माहिती आहे. न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम्स असतात, डीएनए असते, हेरिडिटी मटेरियल असते वगैरे ते. तिथं न्यूक्लियस, कधी न्यूक्लियस फॉर्म होते असं विचारलं तर काय सांगता येईल, किंवा न्यूक्लियसचं इथं कनेक्शन कशाबरोबर आहे, सॅटेलाइट बरोबर आहे, किंवा सॅटेलाइट अँड न्यूक्लियस विच आर कनेक्टेड टू इच अदर. ओके, देन काय आहे न्यूक्लियस, सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. ह्या न्यूक्लियसलाच म्हटलेलं आहे. त्याच्यावर आपण प्रायमरी कन्स्ट्रिक्शन कुठं आहे ते बघू, किंवा बघा सेकंडरी कन्स्ट्रिक्शन सुद्धा चालतं. हा सेकंडरी कन्स्ट्रिक्शन आफ्टर सॅटेलाइट, सॅटेलाइटलाच कनेक्टेड असलेला सेकंडरी कन्स्ट्रिक्शन, और इट इज नोन ॲज न्यूक्लियर ऑर्गनायझेशन. सेकंडरी कन्स्ट्रिक्शन आणि इन ब्रॅकेट मध्ये फर्स्ट दिलेला आहे, समजतंय का, आणि सेकंडरी कन्स्ट्रिक्शन इन ब्रॅकेट मध्ये सेकंड दिलेला आहे. मग काय फरक आहे, सेकंडरी कन्स्ट्रिक्शन फर्स्ट मध्ये काय होतंय, न्यूक्लियर ऑर्गनायझेशन होते. न्यूक्लियर जो आहे तो ऑर्गनाइज होतोय कुठं, सेकंडरी कन्स्ट्रिक्शन फर्स्ट मध्ये. इथे लिहिलंय कधी, तो ॲट द टाइम ऑफ इंटरफेज. केव्हा होणार आहे, इंटरफेज. सेल क्रोमोझोम कधी दिसत आहेत, ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन. कुठली सेल डिव्हिजन, मायटोसिस टाइप ऑफ द सेल डिव्हिजन मध्ये वेगवेगळ्या फेजेस आहेत. इंटरफेज ही लॉंगेस्ट फेज आहे, रेस्टिंग फेज आहे. मग रेस्टिंग फेज, लॉंगेस्ट फेजला काय फॉर्म होत आहे, त्याचा ड्युरेशन इंटरफेजचा 8 ते 24 तास आहे. इंटरफेज ही सगळ्यात सेल सायकल माहिती आहे. इंटरफेज नंतर काय असते, G1 फेज, S फेज आणि G2 फेज असं सेल सायकल मध्ये असतं. G1 म्हणजे ग्रोथ फर्स्ट फेज, S फेज म्हणजे तिथे सिंथेसाइज होते, डीएनए सिंथेसाइज होत असतो, आणि G2 म्हणजे सेकंड ग्रोथ फेज. हे सेल सायकल आहे. मग सेल सायकल मध्ये काय होतं, मायटोसिस आणि इंटरफेज या दोन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग असतात. मग
मग मायटोसिस मध्ये प्रोफेज, अनाफेज, मेटाफेज, टेलोफेज आणि सायटोकायनेसिस हे झालं मेटाफेज मध्ये, सॉरी मायटोसिस मध्ये, विच इज इक्वल नंबर ऑफ दिस सेल. मग इंटरफेज मध्ये काय होतं? इंटरफेज मध्येच का न्यूक्लियर ऑर्गनायझेशन होतं? कारण न्यूक्लियर फेज विच इज दी काय आहे, त्याला टाइम जास्त लागतो आणि सगळ्या सेल डिव्हिजन मध्ये लॉंगेस्ट ड्युरेशन असणारा सेल टाइप कुठला डिव्हिजनचा? इंटरफेज, रेस्टिंग फेज आहे इंटरफेज. मग न्यूक्लियर सेकंडरी कंस्ट्रक्शन फर्स्ट विच कॅन synthesize nuclear organization किंवा which can organize nucleus. ओके, देन आता वरती आहे इकडं हे कंटिन्यू सिलेंडर स्ट्रक्चर आहे ते सांगितले, कुठेही डिस्कंटिन्यूड कुठेही डिसॅपियर नाहीये. मग काय आहे? प्रायमरी क्रोमोनिमेटा. क्रोमोनिमेटा सुद्धा काय थ्रेड लाईक असतात स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये इक्वॅलेटिन, हेटेरोक्रोमॅटिन वगैरे क्रोमॅटिन नेटवर्क असतात क्रोमोनिमेटा मध्ये. हे झालं न्यूक्लियर जेनेटिक मटेरियलशी रिलेटेड ऑर्गनायझेशन. देन प्रायमरी कन्स्ट्रक्शन कडे या, कायनेटोकोर. प्रायमरी कन्स्ट्रक्शनलाच काय म्हणतात? इट इज ऑल्सो नोन ॲज कायनेटोकोर. कोर आहे तो, कोर म्हणजे काय? एक मध्यभाग जो असतो, गाभा जो असतो तो कशाचा? क्रोमोझोमचा. तो प्रायमरी कन्स्ट्रक्शन आहे. हा कसा आहे? डिस्क शेप आहे. प्रायमरी कन्स्ट्रक्शन विच इज डिस्क शेप. कुठं आहे तो? वरती कोरला आहे म्हणून इट इज नोन ॲज कायनेटोकोर. ठीक आहे. नंतर सेकंडरी कन्स्ट्रक्शन सेकंड. सेकंडरी कन्स्ट्रक्शन सेकंड कुठं आहे? टेलोमियरच्या अवे आहे, म्हणजे जवळ आहे थोडासा. सेकंडरी कन्स्ट्रक्शन सेकंड तिथे डीएनए फुल सिंथेसाइज झालेला असतो. देन टेलोमियर म्हणजे टॉपला जो असतो, टेलला जो असतो तो क्रोमोझोमचे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतात तिथे टॉप मध्ये, त्याला टेलोमियर. आता आतमध्ये या मेन पार्टकडे क्रोमोमियर हा जो दिसतोय डबल, तो काय आहे? क्रोमोमियर. कसा आहे तो? थ्रेड लाईक आहे, दोऱ्यासारखा दिसतोय ना, तो थ्रेड लाईक आहे इथपासून ते इथपर्यंत. क्रोमोमियर कसा आहे? इट इज अ थ्रेड ऑफ डीएनए. डीएनएचं डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर असते, हे सुद्धा असंच असते ना थ्रेड लाईक. मग ते थ्रेड लाईक स्ट्रक्चर ऑफ डीएनए काय म्हणतात त्याला? इट इज नोन ॲज क्रोमोमियर. देन न्यूक्लियोलस आहे, सॅटेलाइटच्या जागेला न्यूक्लियोलस वगैरे. हे झालं याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी कन्स्ट्रक्शनवर तुम्हाला शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन विचारले जातात किंवा शॉर्ट नोट स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम वरती विचारले जातात. क्वेश्चन क्रोमोझोम वरती असतोच. क्रोमोझोम्स मध्ये काय विचारले ते अगोदर लक्षात ठेवायचं. स्ट्रक्चर विचारलं असेल तर हे स्ट्रक्चर काय करायचं? एक्सप्लेन करायचं किंवा डिस्क्राइब करायचं. सॅटेलाइट असेल प्रायमरी कन्स्ट्रक्शन, सेकंडरी कन्स्ट्रक्शन फर्स्ट, सेकंडरी कन्स्ट्रक्शन सेकंड, क्रोमोमियर, क्रोमोनिमेटा आणि सॅटेलाइट. हे सगळं काय करायचंय? एक्सप्लेन करायचंय. हे झालं स्ट्रक्चर जनरल. देन टाइप्स आहेत. क्रोमोझोमचे दोन टाइप आहेत. सेक्स क्रोमोझोमचे एक्स आणि वाय. कशा रिजन असतात? होमोलॉगस आणि नॉन होमोलॉगस रिजन. एक्स क्रोमोझोम, वाय क्रोमोझोम. मी सांगितलंय मागच्या वेळेस, मागच्या पिरियडला एक्स आणि वायचं डायग्राम पण काढली होती. कोण लॉंगर असतो? एक्स आणि वाय क्रोमोझोम मध्ये कोणता क्रोमोझोम लॉंगर असतो? एक्स क्रोमोझोम लॉंगर. देन टाइप्स आहेत. हे क्रोमोझोमचे टाइप साइज विच इज डिपेंड अपॉन पोझिशन ऑफ, कशावर डिपेंड आहे? सेंट्रोमियरची पोझिशन जी आहे ती. त्याच्यासाठी सेंट्रोमियरची पोझिशन म्हणजे कसली पोझिशन? क्रोमोझोमचा बेस माहित पाहिजे. क्रोमोझोम मी सांगितलं ना सिस्टर क्रोमॅटिड्स कशाला म्हणतात, मागच्या पिरियडला सांगितलं होतं. एक शेप म्हणजे दोन, एक पेअर असेल क्रोमोझोमची, फॉर एक्झाम्पल ती एक पेअर झाली क्रोमोझोमची. म्हणजेच किती क्रोमोझोम झाले? दोन क्रोमोझोम्स झाले. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला जर सिस्टर क्रोमॅटिड्स बघायचे असतील, सिस्टर म्हणजे कसले? बहीण बहीण. सिस्टर म्हणजे समजते ना सिंपल लँग्वेज मध्ये. मग ह्याचा सिस्टर क्रोमॅटिड्स, क्रोमॅटिड्स म्हणजे एवढाच पार्ट हा. ह्याचा सिस्टर क्रोमॅटिड्स हा, ह्याचा सिस्टर क्रोमॅटिड्स हा. हे क्रोमोनिमेटा, सिस्टर क्रोमॅटिड्स ह्या कन्सेप्ट माहित पाहिजे. मग हे सिस्टर क्रोमॅटिड्स झाले. सेंट्रोमियर असतो त्यांना होल्ड करणारा. क्रोमोझोमचं स्ट्रक्चर विदाउट सेंट्रोमियर नसतं. सेंट्रोमियरचं काय काम आहे? सेंट्रोमियर्स विच कॅन होल्ड दी टू
सर्क्युलर नेचरचा सेंट्रोमियर. मग हा सेंट्रोमियरची पोझिशन कुठं आहे त्यावर डिपेंडिंग त्याचे काय पडलेले आहेत टाइप्स ऑफ द क्रोमोझोम. मग फर्स्ट टाइप बघूया आपण. पहिला टाइप आहे मेटासेंट्रिक क्रोमोझोम. सोपा आहे अगदी. इथं फक्त काय सांगायचं इन मेटासेंट्रिक क्रोमोझोम द पोझिशन ऑफ सेंट्रोमियर विच इज ॲट मिडल साइड. एवढंच त्याच्यात महत्त्वाचं आहे. हे मेटा म्हटलं की मिडल. आपण मायटोसिस मध्ये मेटाफेज बघितली. मेटाफेज मध्ये स्पिंडल फॉर्म होऊन क्रोमोझोम कुठे येतात मिडलला येतात. तसं मेटाचं मीनिंग आहे मिडलला. काय मिडलला येतं क्रोमोझोम मिडलला येत नाहीये तर सेंट्रोमियर मिडलला असतो. म्हणून म्हणजे सेंट्रोमियरचं लोकेशन सेंट्रोमियरची पोझिशन कुठे आहे मिडलला आहे. म्हणून दॅट टाइप ऑफ द क्रोमोझोम विच इज नोन ॲज मेटासेंट्रिक. सेकंड आहे सब मेटासेंट्रिक. मग इथं सांगा मेटासेंट्रिकला दोन्ही आर्म कसे असतात इक्वल लेंथचे असतात. ही जी लेंथ आहे दोन आर्मची दोनच आर्म असतात आणि दोन आर्मला होल्ड केलेला सेंट्रोमियर असतो. हा वरचा आर्म आणि हा खालचा आर्म असेल तर दोन्ही इक्वल लेंथचे असतात. कुठल्या पोझिशन कुठल्या टाइपला मेटासेंट्रिकलाच फक्त असतात. देन सब मेटासेंट्रिक. सब मेटासेंट्रिक मध्ये काय आहे द सेंट्रोमियर पोझिशन विच इज अवे फ्रॉम द मिडल. मिडल पासून थोडीशी काय आहे अवे आहे दूर आहे वरच्या साईडला. त्यामुळे काय झालेलं आहे दॅट्स वाय काय झालेलं आहे दोन जे आर्म आहेत त्यातला एक आर्म शॉर्ट आहे आणि एक आर्म लॉंग आहे. का तर पोझिशन चेंज झालेली आहे. कुणाची पोझिशन चेंज झाली सेंट्रोमियरची. सेंट्रोमियर पोझिशन विच इज अवे फ्रॉम द मिडल साइड दॅट्स वाय द वन अपर आर्म विच इज शॉर्ट अँड लोअर आर्म विच इज लॉंग. एवढंच. ठीक आहे. हा झाला सब मेटासेंट्रिक. देन आहे ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम. टाइप ऑफ दी क्रोमोझोम मधला नेक्स्ट टाइप आहे ॲक्रोसेंट्रिक. हा सुद्धा तसाच आहे पण कुठपासून गेलेला आहे अवे फ्रॉम दी मेटासेंट्रिक. सब मेटासेंट्रिक. हा मेटासेंट्रिकला अवे सांगायचं आहे आणि ह्याच्यापासून अजून खूप दूर गेलेला सेंट्रोमियर कशामध्ये येतो ॲक्रोसेंट्रिक मध्ये येतो. म्हणजेच इन दॅट ॲक्रोसेंट्रिक टाइप ऑफ दी क्रोमोझोम द सेंट्रोमियर पोझिशन विच इज अवे फ्रॉम दी सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम. ह्याच्यापेक्षा इथं सेंट्रोमियर आहे याचा अजून वरती गेलेला आहे. त्यामुळे अजून अपर आर्म काय झालेला आहे व्हेरी शॉर्ट दॅन द ॲक्रोसेंट्रिक. ह्याच्यापेक्षा अगदी शॉर्ट आर्म वरचा झालेला आहे. कशापेक्षा ह्या दोन्हीचं जर कंपॅरिझन केलं सब मेटासेंट्रिक आणि ॲक्रोसेंट्रिक तर कुणाचा अपर आर्म शॉर्ट असेल ॲक्रोसेंट्रिकचा आर्म शॉर्ट असेल वरचा आणि खालचा लॉंग असेल. म्हणजे याचं सुद्धा एक आर्म शॉर्ट आहे एक आर्म लॉंग आहे. सेंट्रोमियरचे तर आहेच होल्डिंग टुगेदर. लास्ट टाइप आहे सेंट्रोमियर टाइप्स ऑफ द क्रोमोझोमचा टीलोमियर. टीलोमियर मध्ये काय आहे द सेंट्रोमियर विच इज ॲट अपेक्स. टेल आहे तर टॉपला आहे. दॅट्स वाय देअर इज नो टू आर्म्स फॉर्म. इथं काय झालेलं आहे एकच लॉंगर आर्म आहे आणि सेंट्रोमियर हा इथं टॉपला आहे. दॅट इज नोन ॲज टीलोमियर. ठीक आहे. टीलोसेंट्रिक टीलोमियर तिकडे येतं इथं टीलोसेंट्रिक. सेंट्रोमियरच्या पोझिशनवर अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ सेंट्रोमियर देअर इज 4 टाइप्स विच कॅन फॉर्म. ठीक आहे समजलं. तर आता सिलेबसशी रिलेटेड सांगते. आपला जवळजवळ सिलेबस झाला आहे सगळा. मुलांनी मॅडमचा पण झाला असेल. बघा सांगा कुठलं राहिलंय. आणि जे तुम्हाला रेस्पिरेशन सर्क्युलेशन हे सोमवारपासून घेईल. आता तुम्हाला सेक्स लिंक्ड डिसऑर्डर्स आहे पुढं. आता हे एवढं महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये क्रोमोझोममध्ये. क्रॉसिंग एक्स आणि वायचं तर क्रॉसिंग तुम्हाला येईलच. क्रॉसिंग समजतंय एवढं हे नाही. त्याचे डिसऑर्डर महत्त्वाचे आहे. डिसऑर्डर म्हणजे क्रोमोझोममुळे कोणकोणत्या डिसऑर्डर होतात चिल्ड्रन्समध्ये. क्रोमोझोमचं स्ट्रक्चर जर म्युटेट झालं किंवा त्याच्यामध्ये जर ॲबनॉर्मॅलिटीज असतील तर त्या चिल्ड्रनला काय होणार आहे डिसऑर्डर्स होणार आहेत. फॉर एक्झाम्पल मी एक क्रॉसिंग दाखवते. फॉर एक्झाम्पल हे दोन क्रोमोझोम आहेत XX आणि XY. एक पेअर आहे हे T. याचं तुम्हाला समजतंय काय फॉर्म होणार एक जनरेशन XX याचा XY याचा आता फिनोटाइप जिनोटाइप समजतंय. ह्याचा फिनोटाइप काय असेल ह्यूमन बीइंगचे क्रोमोझोम आहेत ना कॅरेक्टरिस्टिक
ह्यूमन क्रोमोझोम हेच आहे ना फिनोटाइप मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक सन और डॉटर इट इज सन और इट मे बी डॉटर व्हॉटएव्हर काय असेल ते हा x आहे x ला क्रॉस केला तर x आहे हा x ला क्रॉस झाला तर x y म्हणजे ॲट द ह्यूमन इन द ह्यूमन बीइंग देयर इज क्रॉसिंग ओव्हर ऑफ द क्रोमोझोमचा जर क्रॉस झाला तर काय फॉर्म म्हणजे काय किती चान्सेस असतात तर 50-50% त्यांचा रेशो होतो 50% काय होतात गर्ल्स होतात होऊ शकतात 50% बॉयज बघा ना हा x इथे इथे हे 50-50% येतात ह्यूमन बीइंग मध्ये 50% मुली पण म्हणजे ते त्या क्रोमोझोमच्या क्रॉसवर आधारित आहे ते त्यावेळेस म्हणजे हे साधा सिंपलली सांगितलं हे तुम्हाला दिलेलं असेल का नाही असेल नसलं तरी लक्षात ठेवा 50-50% सोपं आहे त्याच्यावर नाही क्वेश्चन विचारलं हे टाइप्स ऑफ क्रोमोझोम आणि स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम महत्त्वाचं आहे नंतर डिसऑर्डर सांगा कुठल्या कुठल्या आहेत कलर ब्लाइंडनेस आणि ते लिंकेज क्रॉसिंग ओव्हर ते सुद्धा सगळं करा म्हणजे त्याचा कन्सेप्ट करा त्याची कोणी डेफिनेशन वगैरे विचारली जात नाहीये जसं तुम्ही पुढे जाईल तसं ते लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर काय आहे ती क्लिअर असेल कन्सेप्ट तर कळेल पुढचं मॉर्गन्स एक्सपेरिमेंट आहे लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हरचा मॉर्गन्स एक्सपेरिमेंट फक्त दाखवलाय त्याच्यावर पण नाही काय विचारणार ऑटोसोमल इनहेरिटन्स क्रोमोझोमल डिसऑर्डर मग ह्याच्यामध्ये ऑटोझोम्स इनहेरिटन्स वगैरे सगळं माहिती आहे ना इनहेरिटन्स म्हणजे काय सांगता येईल कुणाला इनहेरिटन्स इंगळे इनहेरिटन्स म्हणजे काय सांग इनहेरिटन्स म्हणजे बघायची काहीच आवश्यकता नाही ना आणि पाठ तर काय करायचं इनहेरिटन्स मध्ये समजायला पाहिजे इनहेरिटेड कॅरेक्टरिस्टिक किंवा इनहेरिटन्स म्हणजे काय व्हेरिएशन म्हणजे काय हेरिडिटी म्हणजे काय सगळे एकत्रच आहे ना चॅप्टरचं नावच आहे आपलं इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन सांग लवकर सांग मला ती संपवायचं आहे आज कसल्या परिस्थितीत सोमवारपासून तुमचं रिव्हिजन होईल सगळा सिलेबस संपल्यात जमाच आहे तुम्ही सगळं हे करा तुम्हाला जे पॉईंट वाटत आहेत अवघड किंवा अजून एकदा व्हायला सोमवारपासून घेणारच आहे आम्ही रिव्हिजन पण बायोडायव्हर्सिटी मी एकाच ह्याच्यात टाकलेलं आहे ऑनलाईन ते बघा आणि एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन त्याचं पण लेक्चर टाकलेलं आहे ऑनलाईन ते पण बघा तर नाही काय समजलं तर यूट्यूबचे हे घ्या सर्च करून तिथले व्हिडिओ बघू शकता नाहीतर आम्हाला विचारू शकता हां कसं व्हायचं इंगळे कोण सांगताय एका ह्याच्यात आली पाहिजे कन्सेप्ट इनहेरिटन्सची सांगा Transmission of the information from the generation to generation is called heredity or inheritance. What? Variation. Inheritance.
इनहेरिटन्स म्हणजे वारसा. एवढा जरी शब्द लक्षात ठेवला ना तर वारसा म्हणजे काय? वारसा म्हणजे जे कॅरेक्टरिस्टिक, जे ट्रेट ट्रान्समिट होतात. ट्रान्समिट झाल्याशिवाय तुम्ही जन्मणार नाही, एवढं लक्षात राहू द्या. ट्रेट ट्रान्समिट झाले असतील मग तिथं क्रोमोझोम्स असतील. तुमचे कितीतरी कॅरेक्टरिस्टिक आहेत ना आपल्या बॉडीला, का नाहीये? किती कॅरेक्टरिस्टिक आहेत सांगता नाही येणारे. एवढं आपल्या नाकापासून ते शेप सगळ्या पार्टचे असतील. आईज असेल, तुमचा आयब्रो शेप असेल, हेअरचं स्ट्रक्चर असेल, हेअरची स्टाईल असेल. तुम्ही स्टाईल करता ती स्टाईल नाहीये. नॅचरली जे आहे तो टाईप, कर्ली हेअर, स्ट्रेट हेअर वगैरे. स्किनचा कलर आहे, डोळ्याचे कलर आहेत, तुमच्या बोटाची साईज आहे, लेंथला कितीतरी कॅरेक्टरिस्टिक आहेत. आणि हे कॅरेक्टरिस्टिक ट्रान्सफर होतात फ्रॉम पॅरेंट्स. त्यालाच हेरिडिटी म्हणतात, त्यालाच इनहेरिटन्स म्हणतात. आणि याच्यामध्ये जो तफावत असते, जो डिफरंट असतो त्याला व्हेरिएशन म्हणतात. मग डिफरन्स बिटवीन पॅरेंट्स अँड चिल्ड्रन्स कॅरेक्टरिस्टिक इट इज नोन ॲज व्हेरिएशन. हे पण लक्षात राहू द्या. हेरिडिटी इनहेरिटन्स सेमच आहे. तर ठीक आहे, आपण डिसऑर्डर बघतोय. कशाशी रिलेटेड डिसऑर्डर? क्रोमोझोमल डिसऑर्डर. क्रोमोझोममुळे काय काय डिसऑर्डर होऊ शकतात? डिसऑर्डर म्हणजे ॲबनॉर्मल, सगळ्यांपेक्षा नॉर्मल, कॉमन नसलेलं. मग पहिल्यांदा आपण ॲटोझोमल इनहेरिटन्स मध्ये बघूया. ॲटोझोमल मध्ये विडोस्टिक आहे आणि सिकल सेल ॲनिमिया आहे. मग हे दोनच डिसीज लक्षात घ्या. विडोस्टिक मध्ये काय आहे? हा कसला डॉमिनंट आहे? सॉरी, हा कसला ट्रेट आहे? डॉमिनंट ट्रेट आहे. सिकल सेल हा रिसेसिव्ह ॲटोझोमल ट्रेटमुळे झालेला डिसऑर्डर आहे. मग विडोस्टिक म्हणजे काय? विडोस्टिक म्हणजे आपली हेअर लाईन जी आहे, फोरहेड म्हणजे माहिती आहे कपाळ आपलं. मग आपल्या कपाळावरती फॉर एक्झाम्पल आता हे झालं एखादं माणूस, तर ह्याचं हे फोरहेड झालं. इथून असा व्ही शेप फॉर्म होतो केसांच्या. असतं बघा इथून हेअर लाईन अशी, म्हणजे स्ट्रक्चरच असतं. कटिंग वगैरे करून नाहीये हा मुलांची, नाहीतर म्हणणार विडोपिक त्या पोराला किंवा सगळ्यांना असं. म्हणजे हा ॲटोझोमल डॉमिनंट आहे. डॉमिनंट याच्यामध्ये काय आहे? म्हणजे कसला आहे डिसऑर्डर? फोरहेडची जी हेअर लाईन आहे तिथं कसला शेप फॉर्म होतो? व्ही शेप फॉर्म होतो. त्याला विडोस्टिक म्हणतात. ॲटोझोमल डॉमिनंट. ओके. सेकंड आहे सिकल सेल. सिकल सेल सांगितलं होतं. सिकल सेल म्हणजे कसला? डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन डिफिशियन्सीमुळे झालेला सेल. आरबीसी ऑक्सिजन डिफिशियंट झाल्यामुळे हा मून शेप होता. त्याला सिकल सेल ॲनिमिया म्हणतात. आपल्या आरबीसी जे असतात त्या सर्क्युलर ऐवजी अशा होतात. हा सिकल सेल का अशा होतात? तिथे ऑक्सिजन कमी पडलेला असतो त्या सेलला, म्हणून शेप हा मून शेप होतो. त्याला सिकल सेल ॲनिमिया म्हणतात. सिकल सेल ॲनिमिया हा सुद्धा कसला आहे? क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. हा सुद्धा घरात कुणाला असेल, आई वडिलांना, आजींना, तर तो होऊ शकतो. म्हणजेच कसला आहे? हेरिडिटी. इनहेरिटन्स म्हणजेच हेरिडिटी डिसीज आहे. सिकल सेल ॲनिमिया, विडोस्टिक वगैरे. डायटने सुद्धा होऊ शकतो. तुमचं राहणीमानचं साय अगदी उंचावर राहत असेल तर तिथं ऑक्सिजनची कमतरता असते, तिथल्या लोकांना होऊ शकतो. कॉमन ते काय इव्हॉल्युशन होऊ शकतं त्यांच्यामध्ये. तर हे दोन सांगायचे. यातला डॉमिनंट कुठला आणि रेसिसिव्ह कुठला. समजेल? हे कसलं झालं? ॲटोझोमल डिसऑर्डर मध्ये सिकल सेल कुठली आहे? कुठला ट्रेट आहे? रेसिसिव्ह का डॉमिनंट? रेसिसिव्ह. आणि विडोस्टिक मध्ये काय नेचर दिसतं? इकडे ये तू. चव्हाणच्या मागची तू ये इकडे. चव्हाणच्या शेजारचीच, पूनम चव्हाणच्या शेजारची. पुढे. अरे तुझे हेअर स्ट्रक्चर तसं आहे म्हणून बोलवते तुला. इकडे ये. एक्झाम्पल दाखवते विडोस्टिकचं. तुम्हाला आहे नाही का पण इंग्लिश हेअरस्टाईल घेतली तशी. हे जो दिसतोय व्ही शेप दिसतोय की नाही इथं? म्हणजे हिला कुठला डॉमिनंट ॲटोझोमल क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. हिच्या घरात कुणाला तरी असणार आहे. आजी आजोबा आत्या वगैरे जे आहेत, मामा वगैरे सुद्धा असू शकतात. म्हणजे हेरिडिटी म्हणजे समजते तुम्हाला. आईकडचे पण असू शकतात, वडिलांकडचे पण असू शकतात.
शेजाऱ्यासारखे नसतात ते. दिसतंय ना हेअरची फोरहेड झाला हिचा, कपाळाच्या वरती जे हेअर लाईन आहे ती अशी कसं शेप झालंय, व्ही शेप झालाय. त्याला स्टिक म्हणतात. ठीक आहे, बघा परत अजून तिला एकदा. तिचं आहे अजून नाही, ती पण आहे ब्लॅकच्या मागची, तिचं पण आहे हेअर लाईन. रोलिंग टंग सुद्धा आहे. पुन्हा कुणाची टंग रोलिंग होते बघा, हा सुद्धा क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. होती का रोलिंग? असं की बाहेर काढल्यानंतर तशी रोल सगळ्यांचीच होत असते नाही का, रोल करायची असते. बघू करायला सांग, दाखवते. माझी नाही रोलिंग. पुढं जीभ घेऊन असं बॉल होता आकारवरती तिचा, त्याला रोलिंग टंग म्हणतात. हा सुद्धा क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. मुलांनी मॅडमची होती बघा, त्यांना सांग विचारा रोलिंग टंग. चला आता दुसरा डिसऑर्डर बघूया, सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स बघूया. सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. सेक्स डिटर्मिनेशन इन ह्यूमनचं ते XX आणि XY आहे ना. सेक्स डिटर्मिनेशन हा कसले क्रोमोझोम आहेत, XX आणि XY सेक्स क्रोमोझोम आहेत ना. ह्याच्यामुळेच तर कुठलं ते डॉट वाय कसं नाही ते कळते ना. बाकीच्या क्रोमोझोमचा इतका उपयोग नाहीये. बाकीचे क्रोमोझोम हे कलर, हाईट वगैरे ह्याचे कॅरेक्टरिस्टिक ट्रान्समिट करतात. सेक्स क्रोमोझोम हे काय आहे, XX किंवा X आणि Y चा आहे. त्याच्यामुळे समजू शकते सेक्स डिटर्मिनेशन झालं ह्यूमन बीइंग मध्ये. सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड पण दिलेला आहे, ZZ आणि ZW. ते सुद्धा सेम तसंच आहे, 50% 50%. डिसऑर्डर संपले नाही. टर्निस सिंड्रोम आणि क्लीन फिंगर सिंड्रोम. हिमोफिलिया वगैरे नाही का तुम्हाला? PKU काही नाही, ते ॲटोसोमल जीन्समुळेच होणार आहे. PKU मध्ये एन्झाइम प्रोड्यूस होत नाहीये, हायड्रोलिलेज. तेवढंच लक्षात ठेवायचं. PKU एन्झाइम हे ड्यू टू क्रोमोझोमल डिसऑर्डरमुळे प्रोड्यूस होत नाही, फॉर्म होऊ शकत नाही. तो डिसीज PKU झाला. सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स कुठे रे, हिमोफिलिया आहे. कलर ब्लाइंडनेस आणि हिमोफिलिया. काय आहे, हे डिसऑर्डरच आहे ड्यू टू दी क्रोमोझोमचे नेचर ॲबनॉर्मल झाल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये काही म्युटेशन झाल्यामुळे होणारे डिसीज, त्याला क्रोमोझोमल डिसीज म्हणतात. आता बघितलेला डिप्लोस्टिक आणि PKU सुद्धा आहे हा ॲटोसोम मध्ये. आणि सिकल सेल ॲनिमिया हे ॲटोसोम झाले. आता सेक्स लिंक असतील. कलर ब्लाइंडनेस. कलर ब्लाइंडनेस म्हणजे हा सुद्धा अनुवंशिकच आहे. जरा घरात असेल अनुवंशिकच हे सगळे डिसऑर्डर सांगते ते आहे. हे काही होत नाहीयेत सहजासहजी. अनुवंशिक घरात असतील कुणाला तर ते कॅरी होऊ शकतात. ते पण असं एखाद्याला होतात, एखाद्या बहीण भावामधल्यापैकी एका कुणाला तरी होतं. सगळ्यांनाच कॉमन होतील असं नाहीये. तर कलर ब्लाइंडनेस ह्याच्या डिसऑर्डर मध्ये कलर कळत नाहीये. रेड कोणता, ब्ल्यू कोणता, मोस्टली यांच्यामध्ये कन्फ्युजन असतं त्या पर्सन मध्ये. आहे का कोण की त्यांना कलरच ओळखता येत नाही, दिसतच नाहीये ते कलर, ब्ल्यू आणि रेड कलर. त्याला ब्लाइंड म्हणजे आंधळा, माहिती ना ब्लाइंड. मग कसला ब्लाइंड, कलर ब्लाइंड. कलर ओळखता येत नाही त्या व्यक्तीला. हा सुद्धा अनुवंशिक डिसीज आहे, त्याला कलर ब्लाइंडनेस म्हणतात. आहे का कोण मला कलर दिसत नाहीये, असतात नसेल तर ठीकच आहे, असेल तरी ठीक आहे, तो अनुवंशिक आहे. फक्त दोनच कलर मध्ये कन्फ्युजन असतं त्यांचं. हिमोफिलिया. हिमोफिलियाने सांगितलेलं आहे फॅक्टर 8 ॲब्सेन्स असल्यामुळे ब्लड क्लॉट होत नाहीये. ब्लड क्लॉट होत नाही म्हणजे काय होतं, फिलिया. हिमोफिलिया, हिम म्हणजे ब्लड, फिलिया म्हणजे प्रवाह. कंटिन्युअस एखादं लागलं जखम झाली तर त्या व्यक्तीचा ब्लड प्रवाह कंटिन्युअसली चालतो राहतो. त्या डिसऑर्डरला हिमोफिलिया म्हणतात. हा सुद्धा अनुवंशिक आहे. काय असतात हे पेशंट असले त्यांचा एवढा रक्तप्रवाह होतो की थांबत नाहीये. का थांबत नाही, त्यांच्यामध्ये ब्लड क्लॉटिंग फॅक्टर 8 नसतो म्हणून. हा हिमोफिलिया. कलर
आणि डाउनी सिंड्रोम आणि हे आहे ते सेक्स लिंक आहे. चॅप्टर सिलेबस सुद्धा संपल्याचा जमा आहे. संपला एक 2 सिंड्रोम घेतले की संपतोय सिलेबस. नंतरचं काय करा